उकडीचे मोदक खूप आवडतात, पण मोदकाला कळ्या पाडता येत नाही. कधी उकड फसते, तर कधी मोदक तर चांगले होतात, परंतु थोड्या वेळाने वातळ होतात, चिवट होतात. तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. या व्हिडिओत मी खूप साध्या सोप्या पद्धतीने उकडीच्या मोदकाची रेसिपी शेअर केलेली आहे. उकड कशी काढायची, तसेच मोदकाला साध्या सोप्या पद्धतीने कळ्या कशा पाडायच्या हे देखील सांगितलेलं आहे. मोदक चिवट होऊ नये यासाठी देखील खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तांदूळ कोणता वापरायचा, कोणती पिठी घ्यायची हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा जरी उकडीचे मोदक बनवत असाल तरी अजिबात फसणार नाही, 100% परफेक्ट होणारच. कारण आमच्याकडे देखील मराठवाड्यात उकडीचे मोदक बनवत नाही, पण मला उकडीचे मोदक खूप आवडतात. त्यामुळे मी हे मोदक शिकून घेतले आणि मला जमायला लागले. त्यामुळे म्हटलं तुमच्याशी ही साधी सोपी रेसिपी शेअर करावी. लगेच आपण रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर माझी ही उकडीच्या मोदकाची रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आता सर्वात अगोदर सारण कसं बनवायचं हे पाहूया. त्यासाठी आपल्याला 1.5 कप नारळाचा कीस लागणार आहे. पाऊण कप गूळ घ्यायचा आहे. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे. 1/4 कप मी काजू आणि बदाम असे कट करून घेतले. आपल्याला 1/4 चमचा इलायची पावडर लागणार आहे आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे. तसेच 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे. लगेच आता आपण सारण बनवून घेऊयात. त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली आहे. यात आता आपल्याला तूप घालायचं आहे. तूप वितळले की लगेच आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स यात घालायचे आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आता हलकेसे सोनेरी कलरचे होईस्तोवर आपल्याला तुपात परतवून घ्यायचे आहे. हे आपल्याला जास्त लाल वगैरे करून घ्यायची गरज नाही. याला असा हलकासा सोनेरी कलर यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला नारळाचा कीस यात घालायचा आहे आणि हा आता तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तसं तर तूप घालायची गरज नाही, कारण नारळाच्या अंगी स्वतःचं तेल असतं, पण तुपामुळे छान वास येतो, त्यामुळे आपल्याला तूप घालायचं आहे. तसेच आपल्याला हे एकदम ड्राय होईपर्यंत तुपात परतवून घ्यायचं नाही आहे. थोडंसं 1 मिनिटभर परतवून झालं की लगेच यात गूळ घालायचा आहे आणि गूळ आता या नारळाच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपण जर हा नारळाचा चव एकदम ड्राय करून घेतला आणि त्यानंतर गूळ घातला तर गूळ वितळायला वेळ लागतो आणि त्यामुळे सारण कडक होतं. त्यामुळे हा थोडासा ओलसर असतानाच गूळ घालायचा आहे. त्यामुळे गूळ पटकन वितळतो आणि सारण छान मऊसूत होतं. आता लगेच आपल्याला इलायची आणि जायफळ देखील घालायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गूळ वितळवून घ्यायचं आहे. आपल्याला हे जास्त वेळ परतायचं नाही आहे, कारण मी पहिल्यांदा मोदक करून पाहिले होते ना, तेव्हा माझ्याकडून सारण खराब झालं होतं, म्हणजे एकदम कडक झालं होतं. तसं आपल्याला सारण करायचं नाही आहे. सारण छान मऊसूत असलं की मोदक खायला खूप छान लागतात. आता जरा गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे आणि गूळ घेताना आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. मोठे मोठे खडे घ्यायचे नाही आहे, कारण मग गूळ वितळायला खूप वेळ लागेल आणि सारण जमणार नाही. आता गूळ वितळलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. आता गूळ वितळल्याच्या नंतर हे आपल्याला जास्त वेळ परतवून घ्यायचं नाही आहे, नाहीतर गूळ लगेच कडक होतो. 1 मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. आता हे सारण आपल्याला काढून घ्यायचं आहे. सारण थंड होतोय तोवर आपण उकड बनवून घेऊयात. उकड बनवण्यासाठी आता आपल्याला याच कपाने 1.5 कप पाणी घ्यायचं आहे. गॅस चालू करायचा आहे आणि पाण्याला आता उकळी आणून घ्यायची आहे. पाण्याला उकळी येते तोवरच आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आणि अर्धा ते 1 चमचा फक्त तूप घालायचं आहे. यामुळे उकडीला छान सुवास येतो आणि मऊ देखील होते उकड. आता या पाण्याला अशी खळखळून उकळी आणून घ्यायची आहे. आता या पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे. लगेच आता आपल्याला पिठी घालायची आहे. आंबेमोहोर तांदळाची पिठी घेतलेली आहे मी. 1.5 कप पिठी घातली. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आंबेमोहोर तांदूळ उकडीच्या मोदकासाठी सगळ्यात बेस्ट आहे, कारण यामुळे मोदक खूप छान पांढरे शुभ्र होतात, वासही छान येतो आणि अजिबात तुटतही नाही आणि नंतर चिवटही होत नाही. तसेच तुम्ही जर घरी पिठी बनवणार असाल तर जुना तांदूळ घ्यायचा आहे, नवीन तांदूळ घ्यायचा नाही आहे. मी इथे रेडीमेड पिठी वापरलेली आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. गॅसही बंद केलेला आहे मी. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिट आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. आता 10 मिनिटानंतर आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे आणि ग्लासच्या मदतीने हे पीठ आता व्यवस्थित रगडवून घ्यायचं आहे. यामुळे पिठात जर गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या फुटतात आणि छान मऊसूत पीठ तयार होतं. शक्य होईल तेवढं ग्लासनेच आपल्याला मऊ करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण हे गरम असतं आणि गरम याच्यात व्यवस्थित मळलं जातं, पण हाताने मळायला गेलं तर चटके बसतात. त्यामुळे ग्लासने हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, रगडवून घ्यायचं आहे. ग्लासने व्यवस्थित रगडवून झालं की त्यानंतर ग्लासला लागलेलं सर्व पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता पॉलिथिन बॅगमध्ये घालून मी मळून घेते. तुम्ही याला डायरेक्ट ताटात घालून देखील
गरम पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घेऊ शकता। पॉलिथिन बॅगमध्ये मळून घेतल्याने लवकर मळल्या जातं, तसेच हाताला चटकेही बसत नाही। तुम्ही पाहू शकाल 1-2 वेळा हे केलं तर लगेच पीठ असं मऊ झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला इथपर्यंत मऊ करून घ्यायचं आहे की आपण याची पारी बनवायला गेलं तर ती चिरली नाही पाहिजे। तसं होत असेल तर गरम पाण्याचा हात लावून पीठ व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं आहे। पीठ छान मऊसूत झालेलं आहे आपलं। तर आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि लागेल तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला परत पॉलिथिन बॅगमध्येच ठेवायचं आहे। हे जर थंड झालं तर याचे मोदक व्यवस्थित जमत नाही, त्यामुळे आपल्याला पॉलिथिन बॅगमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून हे छान व्यवस्थित गरम राहील। आणि आता आपण जी लाटी घेतलेली आहे त्याला थोडासा तेलाचा हात लावून ती व्यवस्थित मऊ करून घ्यायची आहे आणि त्याचा असा गोल गोळा बनवायचा आहे। किती छान सॉफ्ट गोळा तयार होतोय तुम्ही पाहू शकाल आणि अजिबात चिरत नाहीये। आता आपल्याला याची सारण भरण्यासाठी वाटी बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला तांदळाच्या पिठीमध्ये थोडासा हात बुडवून घ्यायचा आहे आणि आपण जशी पुरणपोळीसाठी वाटी बनवतो ना तशाच प्रकारे याची वाटी बनवून घ्यायची आहे। अंगठा आणि साईडचं बोट खूप महत्त्वाचं आहे। या बोटानेच आपल्याला अशी वाटी बनवायची आहे। व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल। उजवा हात आपल्याला जास्त चालवायचा आहे, डाव्या हाताने ती फक्त पुढे सरकायची आहे, पण उजव्या हाताने ती दाबून घेऊन पुढे सरकायचं आहे। व्हिडिओत नीट बारकाईने तुम्ही पाहू शकाल, म्हणजे तुम्हाला देखील परफेक्ट जमेल। पण तुम्हाला जर अशा हाताने पारी बनवताच येत नसेल तर तुम्ही लाटून देखील घेऊ शकता। हाताने पारी बनवल्यामुळे आपल्याला पाहिजे तशी पारी बनवता येते। आता ही वाटी आपली तयार आहे सारण भरण्यासाठी। हिला तुम्ही आता कसंही वाकवा, कसंही काही करा, अजिबात तुटत नाही, तुम्ही पाहू शकाल, कारण आपली उकड परफेक्ट आहे। पारीला मी अजून थोडंसं पातळ करून घेतले, कारण जास्त जाड पारी असेल तर मोदक खायला चांगले लागत नाही। यात आता सारण भरून घ्यायचं आहे आणि सारण भरून झालं की याला आता आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे। तर आता कळ्या पाडण्यासाठी नीट व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, आपल्याला उजव्या हाताचा अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या साईडने ठेवायचं आहे आणि अंगठ्या शेजारचं बोट आतल्या साईडने ठेवायचं आहे। आतल्या साईडने दाबायचं आहे आणि बाहेरच्या साईडने दोन्ही असे मिटून घ्यायचं आहे, म्हणजे छान कळी तयार होते। आणि शेवटपर्यंत कळ्या पाडून झाल्या की हे आता आपल्याला मिटवून घ्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला उजव्या हाताच्या 4 बोटाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। अंगठ्या शेजारचं बोट असं वरती ठेवायचं आहे, नाहीतर त्याने कळ्या दबून जातात आणि बाकीच्या 4 बोटाने मोदकाच्या कळ्या अशा दाबून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर कळ्या बुजत असतील तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मोदक वर उचलून दाबून घ्यायचं आहे। सारण देखील वर येत असेल तर ते दाबून घ्यायचं आहे आणि मग मोदक पॅक करायचा आहे। आता मोदकाच्या कळ्या अशा जुळत आल्या की आपल्याला 5 बोटाने त्या पॅक करून घ्यायच्या आहे लगेच। तसेच एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मोदकाला एक शेंडी तयार करून घ्यायची आहे। मोदक असा थोडासा वरती उचलून घ्यायचा आहे आणि त्याला अशी शेंडी तयार करून घ्यायची आहे। मोदक आपला तयार आहे। किती सुरेख दिसतोय तुम्ही पाहू शकाल। मोदक जर खालच्या साईडने चपटा झालेला असेल तर त्याला राऊंड शेपमध्ये असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक वर उचलला जातो। मोदक आता आपला एकदम ओके तयार झालेला आहे। किती सुरेख कळ्या पडल्या तुम्ही पाहू शकाल आणि हे मोदक उकडून घेतल्याच्या नंतर याच्या कळ्या अजूनच खुलतात। आता हा मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला अजून एक बनवून दाखवते। परत आता आपल्याला थोडंसं पीठ घेऊन त्याला व्यवस्थित मळून त्याची लाटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची आहे बोटाला, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही। आणि आता आपल्याला याची वाटी बनवून घ्यायची आहे। परत आता आपल्याला पहिल्यासारखंच डाव्या हाताने वाटी फक्त दाबून घ्यायची आहे, पण उजव्या हाताने ती दाबून पुढे अशी सरकवून घ्यायची आहे, म्हणजे छान पातळ वाटी तयार होते आणि लांबते देखील। छान बनवलं, मला पण बनवायचंय। तुला बनवायचे? ओके। तर आपली पातळ अशी वाटी तयार आहे, तुम्ही पाहू शकाल। आता आपल्याला यात सारण भरून घ्यायचं आहे। सारण जरा जास्त भरायचं आहे, म्हणजे मोदक खायला छान लागतो। पण जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर थोडंसं कमीच भरा। आणि त्यानंतर आता मोदकाला कळ्या पाडायच्या आहे। मोदकाला कळ्या पाडण्यासाठी आपल्याला अंगठ्या शेजारचं बोट मध्ये ठेवायचं आहे आणि अंगठा आणि मधले बोट बाहेरच्या साईडने ठेवायचं आहे। अंगठ्या शेजारच्या बोटाने पारी आपल्याला अशी बाहेरच्या साईडने ढकलायची आहे आणि 2 बोटाने त्याला अशी चिमटी काढायची आहे, म्हणजे छान कळी तयार होते। आता शेवटपर्यंत कळ्या पाडून झाल्या की मोदक आता आपल्याला दाबून घ्यायचा आहे, पॅक करून घ्यायचा आहे। मोदक दाबून घेताना कळ्या जर अशा तुटत असतील किंवा मोडत असतील तर कळ्या एक साईडने झुकून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मोदक असा दाबून घ्यायचा आहे। वरती उचलून दाबायचा आहे मोदक आपल्याला, म्हणजे कळ्या जुळवायला सोपं जातं। आणि मोदकाच्या कळ्या आता अशा जुळत आल्या की आपल्याला मोदक 5 बोटाने पॅक करून घ्यायचा आहे। वरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर राहिलेल्या पिठापासून याला शेंडी तयार करून घ्यायची आहे। कळ्या जर बुजल्या असेल तर त्याला थोडीशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे।
आणि आता आपला दुसराही मोदक तयार आहे. किती सुरेख दिसतोय तुम्ही पाहू शकाल. आता राहिलेले मोदक देखील अशाच प्रकारे बनवून घेते मी. आता काही मोदक मी बनवून घेतलेले आहे. किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. आता ही बॅच मी उकडून घेते आणि नंतर दुसरे तयार करून दुसरे उकडून घेते. मोदक आपल्याला अशा एका चाळणीत ठेवायचे आहे. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक खाली चिटकत नाही. तुमच्याकडे जर केळीचं पान, हळदीचं पान अवेलेबल असेल तर त्यावर देखील तुम्ही ठेवू शकता. मोदक आता आपल्याला उकडवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी कढईत पाणी ठेवलेलं आहे. त्यातमध्ये एक बाउल ठेवला आहे आणि त्यावरतीही चाळणी ठेवलेली आहे. आता मोदक जर कधी तुम्ही जास्त वेळ बनवून ठेवलेलं असेल तर त्याला तडा जातो. त्यावेळी असा एक पाण्याचा शिपका यावरती मारायचा आहे. तसं तर आपण लगेच बनवले आणि लगेच उकडायला ठेवले, त्यामुळे याला गरज नाही. आणि आता यावरती झाकण ठेवून 15 मिनिट ही आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. 15 मिनिटानंतर आता गॅस बंद करायचा आहे. हे 5 मिनिट असंच ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर आता आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे. मोदक कसे उकडलेले समजतात तर हाताला असं लावून पाहायचं आहे. पीठ हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे मोदक आपले परफेक्ट उकडलेले आहे. हे आता काढून घ्यायचे आहे. मोदक मी एका ताटात काढून घेतले आणि यावरती केशरच्या काड्या लावल्या. मोदक किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. मोदकाच्या कळ्याही खूप छान खुललेल्या आहेत आणि खूपच सुरेख दिसत आहे. आता हे उकडीचे मोदक तुम्ही साजूक तूप टाकून खाऊ शकता. अप्रतिम लागतात. आता एक मोदक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. किती सुरेख दिसतोय मोदक तुम्ही पाहू शकाल आणि कळ्याही खूप छान सुरेख आलेले आहे. तसेच किती छान लुसलुशीत झाले मोदक तुम्ही पाहू शकाल. अगदी सहज तुटत आहे. मोदक लुसलुशीत होण्यासाठी अजून एक टिप्स आहे. म्हणजे इथे आपण पाण्यात उकड काढली तर तिथे तुम्ही अर्ध दुधाने अर्ध पाणी घेऊन उकड काढू शकता. त्यामुळे देखील मोदक खूप छान लुसलुशीत होतात आणि जास्त वेळ लुसलुशीत राहतात देखील. तसेच आता घरी पिठी कशी बनवायची तर जुना आंबेमोहर तांदूळ घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यातलं पाणी निथळून घ्यायचं, फॅनच्या हवेखाली 10-12 तास सुकवायचा आणि त्यानंतर दळून आणायचा. तर अशा प्रकारे तुम्ही उकडीचे मोदक बनवू शकता. 100% खात्री आहे, अजिबात फसणार नाही. तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी ही उकडीच्या मोदकाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय. बाय बाय.